हॅलो गायज, माझं नाव आहे सार्थ संदीप माळी आणि स्वागत आहे तुमचं सार्थ माळी ब्लॉग्समध्ये। आणि आज मी आलोय मरवंती बीचला आणि आम्ही करतोय केरळची ट्रिप। चला बघूया आपण। हा आहे मरवंती बीच, बघू शकता तुम्ही कसे ब्रिज आहे, मोठमोठी दगड टाकलेत आणि ब्रिज केलेत। आणि इकडं हा आहे हायवे बघा, इथून दिसतोय तुम्हाला, इथं आहे हायवे। आणि इकडनं तुम्हाला दिसतंय की नारळाची झाडं बघा, इकडं पूर्ण सगळी नारळाची झाडं आहेत। आणि असा आहे बीच आणि इथे केलं आहे फुटपाथ, इथं फोटो सेशन चालू आहे। तर गाईज इकडं आहेत नारळाची झाडं आणि इकडं हायवे। हे दिसतंय तुम्हाला श्रीकृष्ण महाद्वार उडुपीतलं। आणि इथून आता आपण आज जाणार आहे मंदिर बघायला। आणि आम्ही इथं गाड्या पार्क केले। चला तर आपण जाऊया आता श्रीकृष्ण मंदिर बघायला। तर गीता मंदिर आणि त्याचं एंटरिंग गेट आहे, बघू शकता इथं। आणि इकडं आहे ते तुम्हाला मगाशी दाखवलेलं महाद्वार, हे तुम्हाला बाहेरून दाखवलं होतं, ते बघा आतून। आत्ता आलोय मी उडुपीमध्ये श्रीकृष्ण मंदिरमध्ये। तर तुम्हाला दाखवत आता श्रीकृष्ण मंदिर, सगळं जाऊया आता। इथं बघा कसं केलं, इथं तळ आहे आणि इथं लाकडाचं काहीतरी ते केलंय त्यांनी। फायनली आम्ही मठात पोचलोय बघा इथं। फायनली मंदिरातून बाहेर आलोय आणि मंदिरात मोबाईल घेऊन जाणं अलाव नव्हतं, त्यामुळं बाहेर मोबाईल ठेवला होता। तरी आपण बघूया इथं गीतापठण स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याचा बक्षीस वितरण सोहळा चालू आहे। इथं आहे गीता मंदिर आणि इथं गीतापठण चालू आहे, तुम्ही ऐकू शकता। तुम्हाला थोडं थोडं ऐकू येत असेल, लांबून थोडं कमीच ऐकू येत होतं। इकडं आहेत मंदिरं, सगळी मंदिर आहे तिकडं। आणि तुम्ही इथं काहीतरी खरेदी करू शकता, कृष्णाचे फोटो, मूर्ती सगळं मिळते इथं। आणि बऱ्यापैकी लोक तुम्हाला इथं लुंगी घातलेली दिसतील। खूप प्रसन्न वातावरण आहे इथं, बघूया आपण इथं। हे घेतलंय मी, लाडू आहे त्याच्यात। कसला तरी लड्डू उत्सव चालू आहे, मला तर काय वाचायला येत नाहीये। हे बघा, हे आहेत लाडू आणि इथं चालू आहे लड्डू उत्सव, तुम्हाला सांगितलं होतंच। आणि त्याच्यातले लाडू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत त्याच्यात।
एक साधारणतः 8 ते 9 प्रकारचे लाडू याच्यात आहेत. दाखवणार आहे मी. बघा इथं हा रव्याचा आहे, वेगवेगळे लाडू आहेत बेसनचा इथं. आहे. बघा इथं काय माहित नाही. हा बुंदीचा आहे, बुंदी आहे. साधारणतः इकडे सगळे लुंगीच घालतायत. आता थांबलोय आम्ही नाश्त्याला आणि शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आम्ही थांबलोय. करूया नाश्ता जरा. सकाळपासून काय म्हणजे असं जास्त खाल्लेलं नाही आहे. तर हे आहे हॉटेल आणि तुम्ही इथं खूपच चांगला नाश्ता करू शकता खरंच. जाता जाता हे बघा मला इथे दिसलंय चर्च. बघा राहत असेल तर जरा जातोय आता आम्ही इथून. गाईज वाजलेत आता 11:30 आणि आम्ही थांबलोय जेवण करण्यासाठी क्वालिटी रेस्टॉरंट. तर बघूया आता जेवायचं आहे आम्हाला. फायनली केरळमधलं जेवण चालू होतंय आणि आम्ही मागवलो होतं पनीर चिली, पनीर कोल्हापुरी. आश्चर्य वाटलं की तिकडं कोल्हापुरी पण मिळते. इकडे पनीर चिली आणि 7 अप हा तिथला एक सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपल्या इकडं कसं स्प्राईट पिलं जातं तसं. फायनली जेवण झालंय आणि आता आम्ही जातोय कोचीला आणि रात्रभर प्रवास करायचा आहे आम्हाला. तर गाईज आता मी पुढचा व्हिडिओ टाकतोयच, पण हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लेट्स बाय.